नमस्कार. अर्णव खूपच चिडलेला असतो. अर्णव जेव्हा सुप्रियाचं बोलणं ऐकतो तेव्हा त्याच्या जिव्हारी लागतं. तेव्हाच त्याने ठरवलेलं असतं नक्की हा राकेश कोण, याला आपण शोधून काढायचं. आणि जोपर्यंत या राकेशला आपण शोधून काढत नाही तोपर्यंत आपण काही केल्या गप्प बसायचं नाही. तेवढ्यात मात्र सुप्रियाची नजर अर्णववरती जाते आणि ती अर्णवला बोलते, अर्णव, अरे काय झालं? अरे तू बाहेर का उभा आहेस? आत ये ना. तेव्हा लगेच अर्णव बोलतो, काही नाही काकू, मी फक्त हे सामान देण्यासाठी आलो होतो. काकू, मला फक्त तुम्हाला एकच गोष्ट सांगायची होती, ती म्हणजे तुम्ही प्लीज जरा विचार करा. खरं तर माझं चुकलं असं तुम्हाला वाटत असेल, पण प्लीज प्लीज काकू असं नका ना वागू. तेव्हा लगेच मोठ्यानी सुप्रिया बोलते, अरे कशाबद्दल बोलतोयस ते तरी सांग ना मला. ते जर का मला सांगितलंस तर मला बरं वाटेल. तेव्हा लगेच अर्णव बोलतो, खरं सांगू का, मला आता या विषयावर वाद नाही घालायचा, पण काकू तुम्ही ज्याच्याशी ईश्वरीचं लग्न करण्याचा प्रयत्न करताय ना, तो मुलगा खरोखर त्या लायकीचा आहे का, याचा कधी तुम्ही विचार केलात का? खरं तर मला आता या गोष्टीचा त्रास होतोय. प्लीज जरा तरी विचार करा नक्की काय चालू आहे ते. त्यावेळेला ईश्वरीची आत्या म्हणते, पुरे झालं, आता मला कोणत्याच गोष्टीचा विचारच करायचा नाही. जे काही आहे ते तुमच्या सर्वांसमोर आहे. आणि खरं सांगायचं तर आता मला या गोष्टीचा विचार करण्यात इंटरेस्ट नाही. प्लीज तुम्ही येऊ शकता. काही झालं तरी सुद्धा आता ईश्वरीचं लग्न राकेश जवळच होणार. हे ऐकताच अर्णव बोलतो, हे बघा आत्या, तुमचा माझ्यावरती राग आहे म्हणून तुम्ही असं वागताय, पण प्लीज जरा विचार करा. माझ्यावरचा राग सोडा आणि बघा तुम्ही किती चुकीचं वागताय ते. त्यावेळेला लगेच मोठ्यानी ईश्वरी बोलते, पुरे झालं, आता मला कोणाचं काहीच ऐकायचं नाही. काय चाललंय तुमचं? केवढं मोठमोठ्याने ओरडताय? अर्णव सर जे काही बोलतात ते योग्यच असतं आणि ते कधीच चुकीचं बोलत नाहीत, याची मला खात्री आहे. तेव्हा मात्र अर्णव ईश्वरीला बोलतो, ईश्वरी, एक गोष्ट लक्षात ठेव, जोपर्यंत मी सांगत नाही तोपर्यंत कोणावरतीही विश्वास ठेवू नकोस, कारण मी कधी तुझं वाईट चिंतेन का? तेव्हा लगेच ईश्वरी बोलते, अर्णव सर, तुम्ही माझ्यासाठी जो निर्णय घ्याल तो योग्यच असेल, याची मला पूर्णपणे खात्री आहे. तुम्ही जे बोलाल ते अगदी चोख असणार, मला माहिती आहे. मी कोणत्याच गोष्टीचा विचार करत नाही. इकडे ईश्वरीला अर्णव विचारतो, ईश्वरी प्लीज मला सांगशील? त्यावेळेला लगेच ईश्वरी बोलते, मी हवं तर तुम्हाला राकेशजींचा फोटो दाखवते ना, तो फोटो बघा तुम्ही. म्हटल्यावरती अर्णव बोलतो, अगं मग दाखव ना. तेव्हा लगेच ईश्वरी स्वतःच्या मोबाईलमधला राकेशचा फोटो अर्णवला दाखवते. तेव्हा मात्र अर्णव तो फोटो बघतो आणि बोलतो, खरं सांगायचं तर एक गोष्ट मात्र नक्की, कितीही काही झालं तरी सुद्धा आम्हाला आता एक गोष्ट कळून चुकली आहे, ती म्हणजे आता हा राकेश जो आहे तो मला कळलाय. पण ईश्वरी, तुला एक महत्त्वाची गोष्ट सांगू का? हा राकेश नक्की कोण आहे ते ऐकल्यानंतर कदाचित तू हादरशील. तेव्हा ईश्वरी बोलते, अर्णव सर, तुम्ही राकेशजींना ओळखता? त्यावेळेला लगेच अर्णव बोलतो, ओळखणार नाही? कोणता भाऊ आपल्या बहिणीच्या नवऱ्याला ओळखू शकत नाही, तू मला सांग. हे ऐकून मात्र ईश्वरी खूपच चिडलेली असते. ईश्वरीला खूपच राग येतो आणि ईश्वरी बोलते, राकेशजी अंजलीताईंचा नवरा आहे? काय बोलताय तुम्ही अर्णव सर? उगाचच माझी मस्करी करू नका. तेव्हा लगेच अर्णव बोलतो, मी मस्करी नाही करत, मी जे खरं आहे तेच सांगतोय. खरं सांगायचं तर माझ्यावरती विश्वास ठेवा. तेव्हा मात्र ईश्वरीला खूप मोठा धक्का बसलेला असतो आणि ईश्वरी बोलते, अर्णव सर, तुम्ही काय बोलताय, कळतंय का तुम्हाला? अर्णव सर, म्हणजे इतके दिवस हे राकेश आम्हाला फसवत होते, म्हणजे अंजलीताईचा नवरा आहे हे सत्य त्यांनी आमच्यापासून लपवून ठेवलं, आणि तेही मुद्दामून. असं नाही, मी प्रत्येक वेळेला अर्णव राजे शिर्के यांचं नाव घेतलं आहे. म्हटल्यावरती राकेशजी तुम्हाला कसे ओळखत नाही तुम्हीच सांगा.
तेव्हा लगेच अर्णव बोलतो, राकेश मला ओळखत नाही असं होऊच शकत नाही. हा सगळा त्याचा रचलेला एक प्लॅन होता, पण त्याला माहिती नाही तो आता कोणत्या कटकारस्थानात अडकलाय ते. नाही ना त्याची वाट लावली तर नावाचा अर्णव नाही मी. आता बघच त्यांनी माझ्या बहिणीला तर फसवलंच, पण सोबत त्यांनी तुलासुद्धा फसवण्याचं काम केलं आहे. आणि त्यासाठी तर मी आता त्याला सोडणारच नाही. त्याची लायकी मी त्याला दाखवेनच, त्याशिवाय मी गप्प बसणार नाही म्हणजे नाही. तेव्हा मात्र राकेश खूपच चिडलेला असतो. राकेश मोठ्याने बोलतो, पुरे झालं. आता या सर्वच गोष्टी समाप्त आहेत आणि मला आता या कोणत्याच गोष्टीचा विचारच करायचा नाही. तेव्हा मात्र इकडे राकेशला असं कळलेलं असतं की अर्णव आता ईश्वरीच्या घरी आहे, त्यामुळे आपण लपलेलंच बरं. पण त्याच वेळेला इकडे ईश्वरी बोलते, आता सुद्धा राकेशजी त्यांच्याच घरामध्ये आहेत आणि ते आता बाहेर नाही पडणार, कारण त्यांनी तुम्हाला बघितलंय असं मला तरी वाटतं. इकडे लगेच ईश्वरी अर्णवला घेऊन राकेशच्या घरासमोर आलेली असते, पण तिने अर्णवला साईटला लपवलेलं असतं. ईश्वरी राकेशच्या दरवाजावरती जोरात ठोठावते आणि म्हणते, राकेशजी अहो दरवाजा खोला, मला तुमच्याशी बोलायचं आहे. तेव्हा राकेश खूपच घाबरलेला असतो. तो म्हणत असतो, जर का हिच्यासोबत अर्णवसुद्धा असेल तर मात्र माझी वाट लागली. आता मला काय करावं तेच कळत नाही. आणि शेवटी तिने परत एकदा हाक मारलेली असते. तेव्हा राकेश दरवाजाजवळ येतो आणि दरवाजा उघडतो. तेव्हा समोर ईश्वरीला बघून त्याला खूप बरं वाटतं आणि तो बोलतो, ईश्वरीजी अहो घाबरवलत ना तुम्ही. तेव्हा लगेच ईश्वरी बोलते, घाबरण्यासारखं काय आहे राकेशजी, मी काही तुमच्या घरात येत नाही का? तुम्ही का घाबरलात मला सांगा राकेशजी. तुम्ही असे घाबरलात का? म्हणजे तुम्हाला असं वाटलं का की अर्णव सर इथे आहेत? तेव्हा मात्र राकेश बोलतो, अर्णवला मी का घाबरेन, काय गरज घाबरायची? तेव्हा लगेच अर्णव समोर येतो आणि बोलतो, काय राजेश जिजू तुम्ही मला नाही घाबरलात? तेव्हा मात्र राकेशला घामच फुटतो. राकेश पूर्णपणे घाबरलेला. राकेश मोठ्याने बोलतो, पुरे झालं. आता मला कोणत्याच गोष्टीचा विचार करायचा नाही. आता एकच गोष्ट लक्षात ठेवायची, अर्णव अरे तू असा अचानक कसा? त्यावेळेला अर्णव बोलतो, पुरे झालं. अरे नालायक माणसा, तुला काहीच कसं वाटत नाही? आणि अर्णव त्याची कॉलर पकडतो आणि त्याला चांगलाच तुडवतो. तेव्हा मात्र राकेशला खूप मोठा धक्का बसतो. त्यावेळेला ईश्वरी बोलते, राकेशजी मला खरंच तुमच्याकडून ही अपेक्षाच नव्हती. एक नंबरचे खोटारडे निघालात तुम्ही आणि या गोष्टीसाठी मी तुम्हाला कधीच माफ करणार नाही. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, खरोखर आता तरी अर्णवने आणि ईश्वरीने राकेशचा खरा चेहरा अंजली समोर आणला पाहिजे का? कमेंट करून नक्की कळवा. आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.